साहेब, अभिजित दिपके आहेत, यांचा सध्या विषय सध्या गाजतो आहे. भाजपमध्ये अनेक ऑफर त्यांना दिल्या जात आहेत, तर आईवडिलांना धमक्या दिल्या जातात असं ते म्हणत आहेत. कसं बघता या सगळ्याकडं? अभिजित दिपके यांनी या नीट परीक्षेमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि भविष्य या सरकारच्या पेपर फुटीमुळे जे अंधकारमय झालं होतं आणि 22 लाख विद्यार्थी हे पूर्णपणे नैराश्यामध्ये गेले होते. त्यातल्या जवळजवळ 21 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्या संदर्भामध्ये सरकार एका शब्दानं भाष्य करायला तयार नाही. संबंधित मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही. तर 28 जून ते 20 जुलैपर्यंत या देशातले श्रीयुत सोनम वांगचुक हे एक सायंटिस्ट आहेत, एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, हे उपोषणाला बसले. हे सरकार इतकं अहंकारी आहे, इतकं गर्विष्ठ आहे, त्यांनी साधी एका शब्दानं त्या कोणाजवळही चर्चा केली नाही. ना अभिजित दिपकेंच्या कार्यकर्त्यांजवळ केली, ना सोनम वांगचुक यांच्याबरोबर चर्चा केली. आणि त्यांना असं वाटलं होतं की आपण हे आंदोलन पोलीस बळाच्या जीवावर, अर्धसैनिकांच्या बळावर, पॅलेट गनच्या बळावर, AK-47च्या बळावर, अश्रूधुरांच्या बळावर, खाजगी गुंड त्या आंदोलनामध्ये घुसवून त्यांच्याकडून मारपीट करून आपण ह्या विद्यार्थ्यांना पळवून लावू. परंतु झालं उलटं. या सरकारचा अहंकार आणि गर्व या विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे गळून पडला आणि सरकारला माघार घ्यावी लागली आणि सरकारची पूर्णपणे या ठिकाणी नामुष्की झाली, नाचक्की झाली. पण त्यातून या सरकारनं काही धडा घेतलेला दिसत नाही. आणि म्हणूनच ते अभिजित दिपके असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील, यांना धमक्या देत आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या चौकशा लावण्याची शक्यता आहे, त्यांना छळण्याची शक्यता आहे. एक क्लिप तर जबरदस्त बाहेर पडले की त्या अभिजित दिपकेला इतके मारतायत पोलीस आणि त्यांचे गुंड की त्यातून त्याची सुटका होते की नाही असं वाटत होतं. त्यामुळं हे सरकार आता दुखावलेलं आहे, कारण हे अहंकारी सरकार आहे. या सरकारला आपली चूक मान्य नाही, तर आपण करतोय तेच योग्य आहे हा अहंकार झाल्यामुळं त्यांना नाईलाजास्तव या विद्यार्थ्यांच्या पुढे मागे घ्यावं लागलं. त्यामुळं अभिजित दिपकेला सावध राहावं लागेल, काळजी घ्यावी लागेल. गिरीश महाजन यांच्या संदर्भातले आणि रक्षा खर्चाबद्दल त्यांनी काही शब्द बोलले, तसे व्हायरल झालेले आहे. कसं बघते या सगळ्या प्रकरणाकडे आपण? असं आहे की गिरीश महाजन हे भारतीय जनता पार्टीचे विशेष करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातले ताईत म्हणून वावरत असतात, मिरवत असतात. परंतु या गिरीश महाजन यांच्याकडे कोणाच्याही लेकीबाळीबद्दल, आई बहिणीबद्दल किंवा महिलेबद्दल सन्मानाची आणि सभ्यतेची वागणूक ही गिरीश महाजनांकडून कधीच अपेक्षा करता येत नाही. त्यामुळंच विजय चौधरी हे पण भाजपाचेच पदाधिकारी आहेत आणि गिरीश महाजन हे भाजपाचे मंत्री आहेत. ते जे बोलत आहेत हे जर खरंच असेल तर जी भारतीय जनता पार्टी परवांच्या जैन झी या आंदोलनासंदर्भामध्ये अशी भाषा वापरू नये, तशी भाषा वापरणं योग्य नाही, हे अशा पद्धतीनं सभ्यतेचा आव आणून दुसऱ्यांना मार्गदर्शन करतायत. त्यांनी आपल्याच लोकांना जर मार्गदर्शन केलं तर कदाचित त्यांच्यामध्ये सुधारणा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.